मटारची चटपटीत अशी लाटेवडी, त्यासाठी मी मटार घेतले. आता पहिल्यांदा आपण गॅस चालू करूया आणि त्यावर तवा ठेवून मटार भाजून घेऊया. तर मी तव्यामध्ये मटार भाजून घेतले. आता आपण ह्यात लसूण आणि कोथिंबीर टाकून मिक्सरच्या भांड्यात घालूया. मिरची नंतर टाकूया, जिरे टाकूया, मीठ हळद टाकून आणि लिंबू पिळून मिक्सरवरती फिरून घ्या. ते मिक्सरवरती फिरून घेतले. गॅस चालू करून तर कढई ठेवून पाणी ठेवले. एका भांड्यात बेसन, लाल तिखट, मीठ घालून त्याचा घट्ट गोळा बनवून घेतले. आता दोन्ही पण तयार आहेत. आपण ते बेसन लाटून घेऊन त्यावर सारण भरूया आणि असं रोल करूया. तर रोल करून घेतले. तर आता चाळणीमध्ये वाफवायला ठेवूया. थोड्या वेळ 10 मिनिटांनी वाफवल्यानंतर आपण ते काढूया. त्याचे काप करून घेऊया. गॅस चालू करून त्यावर तवा ठेवून त्यात तेल ओतले. आणि काप करून घेतलेत आणि बेसनचे पीठ घेतले. तिखट मीठ टाकून त्यात बुडून असे आपण तेलात सोडूया आणि पलटून घेऊया. तर मस्त अशा मटारची लाटेवडी तयार झाली. तुम्ही असे पण खाऊ शकता. गॅस चालू करून त्यावर तवा ठेवला. त्यात टोमॅटो टाकले, लाल तिखट, मीठ टाकले, चवीपुरतं कांदा, खोबरं, कोथिंबीरची पेस्ट करून घेतली. ती पेस्ट त्यात टाकली. चांगलं परतून घेऊन गरम पाणी त्यात ओतले. उकळायला की थोडा शिजू दिले. तर मस्त अशी आपली आमटी तयार